स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. साईबाबांच्या पावनभूमीत आज शिर्डीत नेबुला फिल्म निर्मित सालबर्डी या मराठी चित्रपटाचं पोस्टर अनावरण माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आयोजित या कार्यक्रमाला दिग्दर्शक, निर्माता तसेच चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलं की चित्रपटाचे निर्माते देवडे पाटील हे जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्यानं त्यांच्या आग्रहास्तव हा सोहळा शिर्डीत आयोजित करण्यात आला. सालबर्डी चित्रपटाची पार्श्वभूमी नेवासा तालुक्यातील चांदा इथं घडलेल्या बाल हत्याकांडाशी संबंधित आहे. समाजात वाढत चाललेल्या जादूटोणा आणि भोंदूगिरी विरोधात ठोस संदेश देणारा हा चित्रपट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. समाजात अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि जादूटोणा यांसारख्या प्रवृत्ती थांबवण्यासाठी जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे. लोकांनी परमार्थावर आणि देवावर विश्वास ठेवावा, भोंदूबाबांच्या आहारी जाऊ नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. मराठी चित्रपटसृष्टीला नेहमीच विखे पाटील परिवाराचा पाठिंबा राहिल्याचं नमूद करत त्यांनी सांगितलं की शिर्डी परिसरात आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मराठी कलाकारांना प्राधान्य देण्यात आलं आहे. चला हवा येऊ द्या आणि अजय अतुल यांच्या कार्यक्रमांचं उदाहरण देत त्यांनी मराठी कलावंतांच्या सन्मानासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगितलं. जिल्ह्यातील नागरिकांनी सालबर्डी हा चित्रपट आवर्जून पाहावा, मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन द्यावं आणि स्थानिक निर्मात्याला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमाच्या शेवटी साईबाबांचं दर्शन घेऊन सालबर्डी चित्रपटाच्या टीमनं पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला. यावेळी शिर्डी ग्रामस्थ व विखे पाटील परिवाराच्या वतीनं दिग्दर्शक, निर्माता आणि कलाकारांना शुभेच्छा दिल्या. साईबाबांच्या या पावन भूमीमध्ये सालबर्डी नामक मराठी चित्रपटाचं आज पोस्टर आणि फिल्म रिलीजच्या पूर्व दिवशी सर्व सन्माननीय कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. विशेषतः खरं माझा काही सहसा या जगताशी संबंध नसतो, पण देवडे पाटील हे आमचे जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांचा आग्रह होता की माझ्या हस्ते ही सगळी प्रक्रिया पार पडावी. पण महत्त्वाचं त्यापेक्षा विषय असा आहे की ज्या गोष्टींवर हा पिक्चर आधारित आहे, आपल्या नेवासा तालुक्यामध्ये चांदा येथे जे काही बाल हत्याकांड घडलं होतं त्याची थोडीशी पार्श्वभूमी या पिक्चरमध्ये आहे. आणि त्याचबरोबर या पिक्चरमधला जो मुख्य सार्थक आहे की जादूटोणा असेल किंबहुना जे आज भोंदूगिरी चालू आहे. आणि आपण पाहत असाल की शिर्डीमध्ये जो काही आता एवढं मोठं चित्र निर्माण केलं गेलं आणि आज पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून ते सगळं उघडीस आलं. अनेक महिलांना दुर्दैवाने त्या प्रक्रियेला समोर जावं लागलं. या सगळ्या गोष्टींना कुठंतरी थांबवलं पाहिजे या दृष्टिकोनातून हे पिक्चर रिलीज केलं जात आहे. मला आनंद आहे की अशा प्रकारे जनजागृती केली तरच हे भोंदूगिरी थांबेल, तरच जादूटोणा थांबेल. आणि या पिक्चरच्या माध्यमातून लोकांनी हा संदेश घ्यावा की लोकांनी परमार्थावर विश्वास ठेवला पाहिजे, देवावर विश्वास ठेवला पाहिजे, खाली बाबांवर नाही, जे जादूटोणा करतात विशेषतः त्यांच्यावर नाही. तर मला निश्चित आवडेल आणि मराठी पिक्चरला नेहमी मी साथ देत असतो. अनेक वेळेस आपण पाहत असाल की शिर्डी आणि पंचकृषीमध्ये जेवढे या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झालेत, मग चला हवायुद्धाचा एपिसोड झाला असेल, अजय अतुल लाईव्ह 3दा झालेलं आहे, तर फक्त आणि फक्त मराठी कलाकारांचेच कार्यक्रम आजपर्यंत आमच्या परिवाराने प्रमोट केले. आणि म्हणून मराठी पिक्चर असा आहे. नाही तर इथं अनेक वेळेस आपण पाहत असाल हिंदी ॲक्टर्स पण येतात सगळे, मी कोणाबरोबर तुम्हाला दिसणार नाही, कधीच दिसणार नाही. माझ्यासाठी मराठी कलाकारांचं मान सन्मान झाला पाहिजे आणि तीच भूमिका सगळ्यांचीच असली पाहिजे. आपण सगळ्यांनी ॲटलिस्ट जिल्ह्याच्या तरी लोकांनी जे माझ्या ऐकतात त्यांनी तरी हा पिक्चर अवश्य पाहावं. त्याचे अनेक कारणं आहेत की पहिला प्रथम मराठी चित्रपट आहे, मराठी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण बाहेर पडावं
आणि जिल्ह्याचा निर्माता आहे तर त्याचे पैसे वसूल व्हावेत. या भूमिकेतून जिल्ह्या पुत्राला कुठली अडचण होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या लोकांनी देखील या सालबर्डी चित्रपटाला पाठिंबा द्यावा एवढीच मी विनंती करतो. आणि मला पूर्ण विश्वास आहे की बाबांचा आशीर्वाद घेऊन यांनी आज सुरुवात केलेली आहे, तर बाबांचा आशीर्वाद नेहमीच सार्थक ठरतो ही माझी अंतर्मनातून भावना आहे. आणि मी सर्व टीमला, जे दिग्दर्शक आहेत, निर्माता आहेत, माननीय पूजा सावंत असतील आणि इतर सर्व त्यांचे कलाकार, आमचे अतिशय होतकुरू आणि उत्कृष्ट मराठी कलावंत या पिक्चरमध्ये आहेत. तर या सगळ्यांना शिर्डीच्या या पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या परिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो आणि हा पिक्चर निश्चित यशस्वी होईल एवढीच साईबाबा चरणी मनोकामना करतो. धन्यवाद.